सांगलीमधल्या जत शिक्षण संस्थेमध्ये बेकायदेशीर शिक्षक भरती सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून संचालक गटामध्ये वाद आहे आणि भरती न करण्याच्या सूचना असताना सुद्धा जाहिरात देऊन शिक्षक भरती केली जाते। तातडीने शिक्षक भरती रद्द करावी अशी मागणी केली जाते। शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून संचालक गटामध्ये वाद हा न्यायप्रविष्ट आहे। शिवाय पीटीआर सुद्धा मंजूर झालेला नाही, त्यामुळे शिक्षण उपसंचालकांकडून कोणतीही कार्यवाही न करण्याच्या सूचना आहेत तरी सुद्धा जाहिरात देऊन शिक्षक भरती करण्यात येते असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे तातडीने शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक संतोष पटुणशेट्टी यांनी केलेला आहे। सर्व कायदेशीररित्याच आम्ही भरू लागलेले विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेऊन आम्ही रीतसरच पदभरती आम्ही करू लागलेले। संस्थेच्या घटनेच्या नियमाच्या विरोधात बोगस बदलार्ज दाखल करून संस्थेच्या नुकसान करण्यासाठी शिक्षक भरती असे तसे मुख्याध्यापकाला हातात घेऊन त्यांचा सचिव डॉक्टर विजय निंगोंडा पाटील असे आहेत, असे सगळेजण मिळून मुख्याध्यापकाला हाताशी धरून काही उमेदवारांना आता ऑलरेडी फसवलेले आहेत। बेकायदेशीर तक्राराबाबत मी कलेक्टर त्यांचा CEO यांच्याकडे मी आता तक्रार करणारच आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे।